स्वरूप हे आपल्याला माहिती झालेलं किंवा आत्तापर्यंत आपण जे घेतलेले विषय आहेत त्याच विषयांपैकी विषय आहेत. त्याची पुनरावृत्ती आहे, फक्त सांगण्याची एक पद्धत पुन्हा पुन्हा जरा वेगळी होते एवढंच आहे, त्याच्यापेक्षा काही वेगळे पण नाही आहे. आता आजचा विषयसुद्धा ब्रह्माविषयक आहे की ब्रह्माला काय म्हणावं, ब्रह्माला काय म्हटलं जातं, ब्रह्म किती प्रकारांनी वर्णन केलं जातं, त्याचं वर्णन फक्त इथे त्यांनी प्रत्यक्ष केलेलं आहे. आता त्यांनी त्या सगळ्या नावांमधलं कोणतं नाव आवडून स्वीकारलं आहे तर ते नाव म्हणजे जगज्योती. त्यांना आवडलेलं परब्रह्माचं नाव हे जगज्योती आहे. पुढे किंवा जीवनकळा ही दोन नावं समर्थांनी तत्त्वज्ञानामध्ये पुढे पुन्हा पुन्हा वापरलेली आहे. आणि त्यामुळे आपल्याला बाकीच्या नावांचं माहिती असलेलीच नावं आहेत, फक्त इथे जंत्री आहे त्याची. आणि त्यांनी आपल्याला दाखवून एवढंच दिलेलं आहे की परमेश्वर कितीही वेगवेगळ्या नावांनी संबोधला गेला तरी एका परमेश्वराशिवाय दुसरं काही नाही, एका परमात्म्याशिवाय दुसरं काही नाही. आणि त्यामुळे तो एकच परमात्मा आपल्याला वेगवेगळ्या नावांनी समजतो किंवा आपण त्याला बोलावतो किंवा आपण त्याला ओळखतो. पण कोणत्याही नावाने जरी त्याला पाहिलं तरीसुद्धा तो परमात्माच. म्हणजे याचा अर्थ एकच की उपनिषदांचा जो सिद्धांत आहे की तो परमात्मा हाच एकमेवा द्वितीय आहे, त्याच्याशिवाय दुसरं या जगामध्ये अस्तित्वात काही नाही. आम्ही सगळे जे आहोत ते त्याचं जे स्वरूप ज्या पद्धतीने तत्त्वज्ञान म्हणून स्वीकारायचं असेल त्या पद्धतीने स्वीकारावं. उपनिषद अद्वैत सांगतात, जीवो ब्रह्मैव नापरा, जीव ब्रह्मापेक्षा वेगळा नाही, हे उपनिषदांचं तत्त्वज्ञान आहे. पण ते उपनिषदांचं तत्त्वज्ञान असलं तरी त्याच उपनिषदांच्या मधून मध्वाचार्यांच्या सारख्यांनी अर्थ काढलाच आहे की तो परमात्मा आहे आणि मी जीव आहे, मी वेगळा आहे आणि तो वेगळा आहे. हे सगळं का याचं कारण असं की आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या विषयी सुरक्षितता पाहिजे असते. आपल्याला एवढंच वाटतं की मी आहे, माझं अस्तित्व आहे. हे तत्त्वज्ञानाच्या कोणत्याही पातळीवर जरी आम्ही गेलो तरी माझं मी पण संपू नये. हे शेवटपर्यंत योगसूत्रकारांनी फार चांगलं वर्णन केलं आहे त्याचं. त्यांनी म्हटलं हा जो अभिनिवेश आहे तो विदुषाणाम अपि स्वरसवाई असं त्याचं वर्णन केलं आहे की कितीही विद्वान असला आणि त्याला कितीही कळत असलं की हा देह म्हणजे मी नाही किंवा हा जीव म्हणजे मी अंतिमतः स्वतंत्र कोणी नाही, त्या परब्रह्माचाच एक भाग आहे. भाग म्हणायचं कारण असं की प्रत्येक तत्त्वज्ञान वेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे पाहतं. तर एक भाग आहे. ह्या भूमिकेमधून मी म्हणजे कोणी स्वतंत्र अस्तित्वात राहू शकत नाही हे जरी माहिती असलं तरीही उपनिषदांच्या मधून जसे अर्थ काढलेत आणि आपल्या ठिकाणी द्वैत स्वीकारलं आहे तसं योगसूत्रकारांनी म्हटलं आहे की कितीही विद्वान आहे आणि त्याला सगळं तत्त्वज्ञान जरी माहिती असलं तरीसुद्धा पुन्हा त्याला आपलं अस्तित्व संपू नये असं वाटतं. त्याला वाटतं की आपलं अस्तित्व असावं, मग जगाला पुष्कळ काही शिकवता येईल. त्यात काय वेगळं आहे, हे काय वेगळं आहे, सगळ्या जगामध्ये अद्वैत भरलं आहे, हे सगळं शिकवणं सोपं आहे. पण स्वतःवरती वेळ आली की त्याचं स्वतःचं वेगळेपण किंवा अस्तित्व किंवा त्याची ज्याला आपण आयडेंटिटी म्हणतो की वेगळेपण, सगळ्यापासून मी माझं एक काही वेगळेपण राखू नये, ते वेगळेपण संपू नये. तर इथे हा जो विषय आहे हा अगदी आपल्याला भराभर आज पुढे जाण्यासारखा आहे. हा संबंध समाज संपू शकेल. यात त्यांनी म्हटलंय गगनासारिखे ब्रह्म पोकळ, उदंड उंच अंतराळ, निर्गुण निर्मळ निश्चळ सदोदित. गगनासारखे ब्रह्म पोकळ, पोकळ म्हणजे त्याला असं काही कुठेतरी वेगळा आकार घेऊन राहावं लागतं असं नाही. जसं गगन आहे तसाच परमात्मा आहे. उदंड उंच अंतराळ, तो अंतराळामध्ये जसं कितीही वर जा अवकाशाची पोकळी आहेच आहे तसा तो परमात्मा सर्वदूर भरून राहिलेला आहेच आहे. तो निर्गुण आहे, तो निर्मळ आहे, तो निश्चळ आहे, तो सदा उदित आहे म्हणजे तो सगळ्या ठिकाणी सर्वत्र उपस्थित आहेच. उदित ह्याचा अर्थ उगवणे आणि सदा उदित म्हणजे जो सूर्य नेहमीच उगवलेला आहे. आपल्या दृष्टीने सूर्य उगवतो, मावळतो, पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी उगवतो आमच्या दृष्टीने, नाही तर तो आहे तिथेच आहे, आम्ही फिरतोय पण आम्ही त्याला उगवतो असं म्हणतो. सूर्य उगवला, पहाट झाली. तर तसा हा आपण आता तो शब्द अगदी गुळगुळीत केला. आपण सदोदित शब्द वेगळा वापरतो की सदोदित हे चाललेलं आहे सतत, ह्या अर्थाने सदोदित शब्द, नाही तर सदा उदित म्हणजे जो सूर्य मावळत नाही,
असा सूर्य सदा उदित. आणि म्हणून माऊलींनी वर्णन करताना केले, मावळवीत विश्वाभासू नवल उदेला चंडावशू, की विश्वाचा आभास मावळवत तो जो ज्ञानरूपी सूर्य उगवलेला आहे तो पुन्हा आता कधीच मावळायचा नाही, तो जसा उगवलेला आहे तसाच आहे. तर इथे त्यांनी म्हटलंय तो कसा आहे, सदा उदित आहे, तो सर्व काळ उपस्थित आहेच आहे. तो निर्गुण आहे कारण तो ह्या त्रिगुणात अडकलेला नाही. तो निश्चळ आहे कारण त्याला कशाची गती असायचं कारण नाही. तसंच त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आकार, म्हणजे तो निर्मळ आहे, त्याला कोणताही कलंक, त्याला कोणतीही उपाधी, त्याला कशाचाही संग लागू शकत नाही. म्हणून त्यास परमात्मा म्हणती, आणिक नामे नेणो किती, परी ते जाणी जे आधी अंती जैसे तैसे. त्यालाच परमात्मा असं म्हणतात. पण त्या परमात्म्याला काय म्हणाले, एक नाव आहे का? त्या परमात्म्याला अनेक नावं आहेत. त्याला कोणत्याही नावाने तुम्ही ओळखा तरी आधी अंती तो तसाच आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्ही कोणत्याही नावाने त्याचं संबोधन करा आणि शेवट त्याची सहस्रनामं घ्या, नाही तर लक्ष नामं घ्या, नाही तर कोटी नामं घ्या, पण तो जसा आहे तसा आहे. आणि म्हणून विस्तीर्ण पसरला पैस, भोवता दाटला अवकाश भासची, नाही निराभास जैसे तैसे. विस्तीर्ण पसरला पैस, कसा पसरला पैस, चारी दिशांनी तो पसरलेला आहे. म्हणजे तो कुठे नाही असं नाहीच आहे. भोवता दाटला, सगळीकडे कोंडून राहिलेला आहे. दाटला आहे म्हणजे तो घनदाट भरून राहिला आहे. आता घनदाट शब्द वापरला की आमच्या गुणांशी जोडला जातो. म्हणून समर्थांनी आधीच सांगून टाकलं की त्याला कोणत्याही गुणांनी वर्णन करता येत नाही. आणि म्हणून ते इथे वरती म्हणतात, तसं ब्रह्म पोकळ उदंड विस्तीर्ण त्याचं वर्णन आधी त्यांनी केलं. आणि मग आता वेगवेगळ्या शब्दांनी आम्हाला त्या ब्रह्माचं स्वरूप ते सांगतायत. भोवता दाटला अवकाश भासची, अवकाश सगळी ती जी पोकळी आहे, भासची नाही, त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भास होत नाही. आम्हाला कशाचा भास होतो? आम्हाला आपण इथे आहोत हा भासच आहे. 50 वर्षापूर्वी आम्ही इथे नव्हतो, 50 वर्षानंतर आम्ही इथे असणार नाही. पण आत्ता ह्या क्षणी जे आहे ते आम्हाला सत्य वाटतं आहे. आत्ता आम्ही जसे आहोत तसे आम्हाला सत्य समजतो. अजून 25-30 वर्षांनी आमच्यासारख्यांची अवस्था असेल किंवा नसेल, दोन्ही असेल. असेल तर काय असेल आणि नसेल तर प्रश्नच नाही आहे. त्यामुळे ही जी काही स्थिती आहे हा आभास आहे की जे आज आम्हाला वाटतं आहे हे असं नाही. किंवा 50 वर्षापूर्वी पण असं नव्हतं. एक लहान परकरी मुलगी नाही तर फ्रॉक घालून राहणारी मुलगी लहानशी, तिची स्थित्यंतरं 50 वर्षात इतकी झाली. पुन्हा 20-30 वर्षांनी काय स्थित्यंतरं होणार आहेत आपल्याला माहिती नाही. आणि म्हणून त्यांनी इथे जे म्हटलं आहे की ह्या सगळ्या ठिकाणी जो भास आहे, आमच्या देहावरती होणारा भास, त्यात सगळ्या सृष्टीवरती होणारा भास. आता एवढे काल आम्ही पाहिलेत ते एवढ्या संकटं आली आहेत, त्या संकटांमध्ये एवढी लोकं मरता आहेत, काय ते सर्व दूर आहे. आमच्या इकडे तेच होणार होतं, पण हवामान खात्याने पुष्कळ कृपा केली आणि लोकांचं स्थलांतर लवकर झालं. असो, पण म्हणजे घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटना महाभयंकर असल्या तरीसुद्धा त्या आपल्याला एक दाखवतात की ह्या सृष्टीला कुठेही स्थैर्य नाही, ती प्रतिक्षणाला बदलणारी आहे. आणि म्हणून ती आज अशी भासमान होते आहे. आता एवढं कशाला, नुसते मुंबईची बांधलेली ती घरं 4 मजल्याची परवानगी 12 मजली बांधली, आता घरं सोडायला तयार नाहीत. 103 लोकांनी आम्ही रिकामं करणार नाही म्हटलंय, सामान हलवणार नाही म्हटलंय. आता अवैध बांधकाम करतात, तुम्ही ते खरेदी करता आणि आता आम्ही सोडत नाही म्हणून दुसरा हट्ट करता. म्हणजे कशालाच अर्थ नाही आहे. असो, पण हा सगळा भासच आहे की हे सगळं घ्यायला जाणं, त्या खोट्याबरोबर व्यवहार करणं, त्या खोट्या व्यवहारामध्ये आपण सत्य मानून राहणं, आणि आता जे असत्य आहे त्याला सामोरं न जाता सत्य म्हणजे असत्य आहे त्याला सामोरं, याचा अर्थ हे नाही आता ठेवता येणार, तर त्यालाही सामोरं जायची तयारी नाही. तर अशा ह्यांनी त्यांनी म्हटले की भासची नाही, निराभास जैसे तैसे. त्याचा भास होऊ शकत नाही, ते जसं आहे तसंच आहे. म्हणजे भास झाला आहे त्याचा कुठेतरी असं होत नाही. त्याचा जो अनुभव येतो तो हा असा भासात्मक नाही आहे. आणि आपल्याला काय वाटतं, याचा अनुभव यावा तो असा जसा आम्हाला हे बाकीचं जग दिसतं तसा त्याचा अनुभव यावा अशी आमची धारणा आहे. तसा अनुभव आला तो पुन्हा भासच आहे त्याचा. त्यामुळे त्याचं दर्शन सगुण साकार होणं हा सुद्धा त्याचा एक भास आहे, ते त्याचं मूळ रूप नाही. आपल्याला स्वप्नात दिसलं बरं वाटतं, आपल्याला भास झाला बरं वाटतं, की कुठेतरी असं जाणवलं बरं वाटतं. तर हे सगळं जे आहे
की पुन्हा आपली वेडगळ त्या मायेमध्ये रमलेले आणि त्या भासाला कवटाळून बसलेलेच आपण आहोत. त्याला सोडायला आपण तयार नाही. म्हणून चहूकडे विस्तीर्ण पसरला पैस भोवता दाटला अवकाश, भासची नाही निराभास जैसे तैसे, ते जसं आहे तसंच आहे, त्याच्यावरती कोणताच परिणाम होऊ शकत नाही. बहुकडे पाताळ तळी अंतची नाही अंतराळी, कल्पांत काळी सर्व काळी संचलेची असे. आता आणखीन प्रकार सांगितले की सर्वदूर भरून राहिलाय, दाट भरून राहिलाय. त्याच्यात आता कसं तर म्हणाले चहूकडे पाताळ तळी, सगळीकडे तर भरलाच आहे. खाली पाताळ म्हणजे खोल, त्याच्याही तळाशी पाताळाच्याही तळाशी तोच भरलेला आहे. अंतची नाही अंतराळी, अंतराळात सुद्धा जितके वर जाऊ त्या वर जाण्यालाही अंत नाही आणि जितके आम्ही वर जात राहू तितक्या वर तो आहेच आहे. कल्पांत काळी सर्व काळी, जेव्हा ह्या संबंध ब्रह्मांडाचा प्रलय होईल त्याही वेळी तो आहे, प्रलयानंतर सुद्धा तो आहे. सर्व काळी म्हणजे भूतकालात आहे, वर्तमान कालात आहे, भविष्यकालात आहे. नंतर संचलेची असे, साठून राहिलेलं आहे. संचलेची असे, त्याला कुठे फट नाही, त्याला कुठे सांध नाही, त्याच्यामध्ये कुठे विरळ पण नाही. म्हणून तो दाट भरला असे अशी भाषा आपल्याला वापरावी लागते. कोणतीही भाषा एकच सूत्र लक्षात ठेवायचं, वाचारंभणम विकारो नामधेयः. हे सारखं लक्षात ठेवायचं की वाचेला आरंभ केला, वाचारंभण हा विकार आहे. परमात्म्याच्या विषयी बोलायला निघालो की आपण शब्दांनी बोलू शकत नाही, त्याला मर्यादा आहे. आणि ती मर्यादा आहे म्हणून आम्ही काहीही बोललो तरी ते बोलणं सिद्ध करण्याकरता दुसरं बोलावं लागतं. आता काय होतं, आपली काहीतरी पार्श्वभूमी आहे तत्त्वज्ञानाची, म्हणून आपल्याला ह्या गोष्टी समजून घेणं फार अवघड जात नाही. पण काही लोकांना इतकं अवघड जातं की ते म्हणतात अहो एकदा तुम्ही त्याला निर्गुण म्हणता, निराकार म्हणता, निरंजन म्हणता आणि दुसऱ्याला त्याला निर्विकल्प म्हणता आणि मग पुन्हा असं म्हणता की त्याला आकार आहे, तो सगुण आहे, तो साकार आहे. मग आता तो काय आहे हे समजायचं. त्याचं कारण आहे की तत्त्वज्ञान समजून घेण्याला सुद्धा एक दृष्टी यावी लागते. ती दृष्टी आल्याशिवाय तत्त्वज्ञान समजून घेता येत नाही. की आता तत्त्वज्ञान आपण कोणत्या पातळीवर समजून घेतो आहोत, सगुणाच्या पातळीवर समजतो. सगुणाची पातळी म्हणजे कोणती, त्या ब्रह्मांडामध्ये जसं सगळं जग आम्हाला प्रकट दिसतं आहे त्या पातळीवर आम्ही त्याचा विचार करतो. ही पातळी म्हणजे परब्रह्म आहे का, तर नाही. ही नाही तर मग ते कसं आहे, तर आत्ता वर्णन करता आहे ते कोणत्या भागाचं करता आहे, ते ह्या गुणांच्या पलीकडच्या परब्रह्माचं करताय का ते ह्या गुणांच्या मध्ये असलेले. आता श्रीकृष्णाचं वर्णन चाललेलं आहे तर तो निर्गुण निराकार आहे म्हणून कसं चालेल. श्रीकृष्णाच्या मस्तकावरती तर वैरपिच्छा आहेच, त्याच्या मुखामध्ये ती वासरी आहेच, त्याची ती त्रिभंग मूर्ती आहेच, तो 3 ठिकाणी वाकडा देहुडा उभाच आहे. हे वर्णन त्याच्या येणारच आहे. कृष्ण आहे आणि निर्गुण निराकार कृष्णाचं वर्णन करतोय तर ह्या बोलण्याला अर्थ नाही, त्या कृष्णाचा अनुभव घेतोय. निर्गुण निराकार रूपामध्ये त्याचा अनुभव घेतो आहे, कारण त्या सगुणाच्या आधाराने आम्ही निर्गुणाची अनुभूती घेतो हे समजू शकतो. पण आम्ही त्या कृष्णाला निर्गुण निराकार नाही म्हणू शकत. जिथे ज्याचा व्यवहार किंवा ज्याचं तत्त्वज्ञान ज्या पातळीवर आहे किंवा जो विषय ज्या पातळीवर आहे त्या पातळीवर तो समजण्याकरता आपल्याला आत्ता काय चाललं आहे हे फक्त लक्षात पाहिजे आणि मग गोंधळ होत नाही. नाहीतर आता आम्ही वाचतो एकत्र तेव्हा लक्षात येतं की माहिती नसतं, पुष्कळ वाचत राहतो पण त्याची भूमिका कळलेली नसते म्हणून खूप संभ्रम होतो. तर इथे त्यांनी सांगितलं कल्पांत काळी सर्व काळी संचलेची असे, साठूनच राहिलेलं आहे. मग आता म्हणून साठून राहिलेलं म्हणतात, वरती निर्विकल्प म्हणताय, वरती निराकार म्हणताय, वरती निर्गुण म्हणताय, वेगळं वर्णन आहे. इथे खाली वेगळं वर्णन आहे. आणि म्हणून ते म्हणतात ऐसे काही एक अचंचळ, ते अचंचळी भासे चंचळ. आता बघा भाषा पुन्हा, ऐसे काही एक अचंचळ, जे मुळीच गतिमान होत नाही असं काही एक जे आहे ते अचंचळची भासे चंचळ. ते अचंचल आहे म्हणजे ते निरंजन आहे, ते निर्गुण आहे. आता त्यांनी सांगड घातली इथे, ते निर्गुण आहे, ते निराकार आहे हे सगळं माहिती आहे. पण आता सांगड कशाशी घातली, सगुण साकाराशी घातली. जे निर्गुण निराकार आहे तेच सगुण साकार झालंय असं आपल्याला ते आत्ता सांगतायत की त्यात नामेही पुष्कळ त्रिविधा प्रकारे. त्याच्यात पुष्कळ नावं आहेत, किती नावरूपाने ते प्रकट झालेले आहेत. झाडांची नावं घेतली तरी बहुत, वेलींची नावं बहुत, धान्यांची नावं बहुत. जर आम्ही नुसते धातू घेत बसलो तरी सुद्धा किती प्रकारचे धातू आहेत, वैविध्य किती आहे.
जीवमात्रांच्या मध्ये 84 लक्ष योनी आहेत, इतक्या जीवांच्या मध्ये नामरूपाने फरक आहे. असा तो अनेक प्रकाराने जो अचंचल आहे, ज्याच्या ठिकाणी चंचलता संभवत नाही, तो चंचल झाला आणि त्या नामरूपाने त्यांनी वेगवेगळी नामं धारण केली. कशामुळे धारण केली? त्यांनी त्रिविध प्रकार सांगितले सत्व रज तमाच्या साह्याने. आणि त्याचं मूळ त्याच्या ठिकाणी असणारं जे संमिश्रण आहे ते कशाचं आहे? पंचमहाभूतांचं. म्हणजे पुन्हा आता ते काय म्हणतात, पंचमहाभूत तुम्ही हातात घेतल्याशिवाय मला स्वयंपाक करायचा आहे आणि गॅस नाही तरी चालेल, चालणारच नाही, भांडं नाही तरी चालेल, चालणारच नाही. तसं प्रपंचाचा विचार करायचा आहे आणि पंचमहाभूत नाही तर बोलायचंच नाही. मग प्रपंच हा शब्दच बोलायचा नाही, कारण जेव्हा प्रपंच हा शब्द उच्चारायचा आहे तेव्हा पंचमहाभूत उच्चारायचीच आहे. जेव्हा पंचमहाभूत बोललो त्याच्याच बरोबर सत्वरजतम 3 गुण आलेच. ह्या 8 जणांना सोडल्याशिवाय प्रकृती नावाची गोष्ट बोलायचीच नाही, हे जग नावाची गोष्ट बोलायचीच नाही. तर त्यांनी सांगितलं या त्रिगुणांच्या मुळे सत्वरजतमाच्यामुळे त्याच्यामध्ये भिन्न भिन्नता निर्माण होते आणि तो अनेक नामरूपांनी प्रकट होतो. न दिसता नाव ठेवणे, न देखता खूण सांगणे, असो हे जाणा या कारणे नामाभिधाने. तो आम्हाला दिसत नाही पण तरी आम्हाला त्याला नाव ठेवायचं आहे, कारण आम्हाला तो कळला, आम्हाला हीच भाषा कळते, आम्हाला नाम आणि रूप एवढीच भाषा कळते, त्यामुळे आम्हाला त्याला समजून घ्यायचं आहे. तो आम्हाला दिसत नाही, या दिसत नाही रूपातला तो आम्हाला कळत नाही, तो दिसतो आहे या रूपातला कळतो, म्हणून त्याला नाव ठेवायचं, म्हणून त्याला कृष्ण म्हणायचं, म्हणून त्याला राम म्हणायचं, म्हणून त्याला नरसिंह म्हणायचं. आणि मग त्यांनी जे कार्य केलं आहे त्या कार्यातून त्याला जाणायचं, नाव ठेवणे. न देखता खूण सांगणे, त्याला पाहिलेलं नाही पण खूण काय सांगतो, आम्ही सांगतो तो अशब्द आहे, तो अस्पर्श आहे, तो अरूप आहे, अशा निरनिराळ्या प्रकारांनी तो युक्त आहे. तर तो इथे न देखता खूण सांगणे, असो हे जाणा या कारणे नामाभिधान. असं त्या म्हणाले की त्याचं रूप आणि त्याचे गुण आम्हाला माहिती नाहीत, कारण त्याला ते स्पर्शतच नाही, पण तो आम्हाला समजून घ्यायचा आहे, म्हणून आम्ही त्याला गुण लावले, म्हणून आम्ही त्याला रूप लावलं, म्हणून आम्ही त्याला वेगळी वेगळी नावं लावली. मूळ माया, आता नावं सांगायला सुरुवात केली. काय नावं सांगितली म्हणाले, यातलं कोणतंही नाव घेतलं तरी परमात्माच आहे एवढं फक्त लक्षात ठेवायचं. मूळ माया म्हटलं तरी परमात्मा, मूळ प्रकृती, मूळ पुरुष ऐसे म्हणती, शिवशक्ती नामे किती नाना प्रकारे. ही सगळी नावं त्याचीच आहेत म्हणाले. आता परी जे नाम ठेविले जया, आधी ओळखावे तया, प्रचिती विण कासया वल्गना करावी. म्हणाले पण आपण ज्या नावाने त्याला आता ओळखणार आहोत, आपण त्याचं नाव कृष्ण ठेवलं तर आता त्याला कृष्ण रूपाने ओळखायला जा. म्हणाले त्याचं नाव ठेवलं कृष्ण आणि उपासना करतो शंकराची, तर याच्या हाती काही पडायचं नाही. कारण म्हणाले जे नाव, ज्या नावाने त्याला बोलवायला निघाला आहेस त्याच नावाने त्याला ओळख. आणि म्हणून आपल्याकडे धर्मांतराचा आग्रह नाही. त्याचं कारण तू कोणत्याही रूपात उपासना करू शकतो ना, की आमच्याच धर्मात आलास म्हणजे तुला देव भेटेल, किंवा आमच्याच धर्मात आलास म्हणजे तुला तत्वज्ञान कळेल, असं नाही. उलट आहे. आपण म्हणतो स्वधर्मे निधनम श्रेया, परधर्मो भयावह, की जो माझा धर्म आहे, जो माझा विचार आहे, जे माझं जीवन आहे तेच मला योग्य आहे. मला दुसऱ्या धर्माचा अवलंब करणं, दुसऱ्या जीवन पद्धतीचा स्वीकार करणं याची मला काही गरज नाही. आणि त्यामुळे मी माझ्या, म्हणून आपल्याकडे पूर्वीसुद्धा आज जी सगळी सरमिसळ झाली आहे की प्रत्येकाला असं वाटतं की आपण अमुक एकच काम करावं, की त्या अमुक एक कामाचीच प्रतिष्ठा आहे. म्हणजे झाला तर इंजिनियरच झाला पाहिजे, नाही तर डॉक्टरच झाला पाहिजे, नाहीतर तो CS झाला पाहिजे, नाहीतर तो कुणीतरी असा याच क्षेत्रामध्ये असणारं नामवंत काहीतरी त्याची उपाधी लावून, म्हणजे पदवी वगैरे घेऊन पुढे गेला पाहिजे, की मग आपल्याला समाजात काहीतरी प्रतिष्ठा आहे, ज्याला आज आपण स्टेटस म्हणतो, की ते आहे. ती प्रतिष्ठा तेव्हा आहे, पूर्वी असं काही नव्हतं. जो माणूस जे काम आहे ते करत असताना त्याला त्याच्या कामाची प्रतिष्ठाच वाटत असेल, त्याला त्याचं काम कमी आहे असं कधी वाटत नव्हतं. कारण का, तर त्यांनी असं म्हटलंय तसं परिजे नाम ठेविले जया, आधी ओळखावे तया, प्रचिती विण कासया वल्गना करावी, रूपाची न धरिता सोये, नामा सरीसे भरंगळो नये. तर हे सगळं का, त्याचं कारण असं की सर्वदूर तो एकटाच भरून राहिलेला आहे. प्रत्येकाला दिलेलं काम किंवा प्रत्येकाला योजना ज्या ज्या गोष्टींची केली आहे ती सगळी योजना
त्या त्या व्यक्तीकरता योग्य आहे असं वाटलंय म्हणून त्यांनी केली आहे. मग आपलं काम आपण करावं. म्हणजे पुन्हा त्या स्वधर्मे निधनम श्रेयासारखं आहे की आपल्याला जो धर्म दिलेला आहे तो धर्म आपण सांभाळावा, तो उत्तम प्रकारे सांभाळावा, त्याच्यात आपलं कल्याण आहे. ही धारणा या देशामध्ये जवळजवळ 50 वर्षापर्यंत पुष्कळशी दृढ होती. या 50 वर्षामध्ये ते सगळं उलट पुलट झालेलं आहे, सगळं उलटापालट होऊन गेलेली आहे. रूपाची न धरिता सोयी म्हणाले, रूपाचा विचार न करता नामा सरीसे भरणगोळू नये. म्हणाले, नामाप्रमाणे त्याची कल्पना करत बसू नये. प्रत्ययाविन गळंगा होये अनुमान ज्ञाने. जर का प्रत्यय नाही आला, त्याचं स्वरूप काय आहे हे जर आमच्या प्रत्ययाला नाही आलं तर काय होईल म्हणाले, सगळा गोंधळ होऊन बसेल. त्यांनी गळंगा शब्द वापरलाय. गळंगा होय अनुमान ज्ञाने. अनुमानाने काहीतरी कल्पना करतो असं तत्त्वज्ञानाच्या बाबतीत पुष्कळ होतं. त्याचं कारण असं आहे की मुळातून तत्त्वज्ञान वाचलेलं नसतं आणि मग एखादा शब्द समोर आला की माणूस त्याचा अर्थ आपल्याला काय वाटतो तो लावतो आणि जो अर्थ लावतो त्याच्यामध्ये तो अर्थ योग्य आहे असं तो समजतो. पण असं आहे, आपण जो कोणत्याही शास्त्राचा अभ्यास करायला लागलो तर त्या शास्त्रामध्येच असे आपण आपले अर्थ लावायला लागलो की CA म्हणजे आम्ही त्यालाच कार्बन म्हटलो, आम्ही त्याला कॅल्शियम नाही म्हटलं. सी आम्हाला वाटलं नाही की कार्बन आहे म्हणून, कारण CA म्हणजे कार्बनचं स्पेलिंग CAच आहे ना, इथूनच आहे. आम्ही त्याला CAला कार्बन म्हटलं म्हणून काय बिघडलं. आज जशी एक युक्तिवाद केला जातो किंवा जशी भाषा बोलली जाते की कोण सांगता आम्हाला व्याकरण, व्याकरण कशा करता, त्याची काही आवश्यकता नाही. आम्ही जे बोलू ते आणि आम्ही लिहू ती भाषा. पण तुम्ही लिहाल ती भाषा जर झाली तर प्रत्येक एक दिवस असा येईल की प्रत्येक जण काहीतरी वेगळं लिहायला लागेल आणि त्याला कोणताच समान नियम आणि कायदा राहणार नाही. असं नाही चालत. शास्त्र म्हणा किंवा कोणतंही ज्ञान म्हणा, त्या ज्ञानाला नियमाची चौकट ही आहेच आहे. आणि त्यामुळे ह्या नियमाच्या चौकटीमध्ये ते म्हणतात अनुमानाने. मला असं वाटतं, आजच आम्ही आमचा अभ्यास करत होतो तेव्हा ऑब्जेक्टिव्हिटी याच्याबद्दलची व्याख्या करताना चाललं योगसूत्र. त्या योगसूत्रामध्ये ऑब्जेक्टिव्हली एखादी गोष्ट समजते म्हणजे काय याची व्याख्या केली. तर ती ऑब्जेक्टिव्हिटी तशी नाहीच. असं असताना जर तुम्ही असंच समजून ग्रंथ समजून घ्यायला लागलात तर तुम्हाला ग्रंथ समजणारच नाही. पण असं आहे की माणूस असं समजतो नाही, तो त्याच्यावरती त्याची मल्लीनाथी काय असते, तो म्हणतो की नाही माझ्या जे अनुभवाला येतं ते मी सत्य मानतो. अरे पण तुझा अनुभव कसला, तुला कोणताच अनुभव नाही. आता समर्थांनी सांगितलं तसं नामरूपात्मक सगळे भास आहे, ते ज्ञानसुद्धा भास आहे. जोपर्यंत यथार्थ ज्ञान होत नाही, जोपर्यंत सम्यक ज्ञान होत नाही, तोपर्यंत मनुष्य मला वाटतं हे सांगू शकत नाही. जर SSC बोर्डाचा पेपर लिहायला बसलो आणि त्यांच्या मॉडेल आन्सरच्या पलीकडे जाऊन जर प्रश्नाचं उत्तर लिहिलं तर मला वाटलं म्हणून मी लिहिलं याला मार्क दिले पाहिजे, ते म्हणतात ते पूर्ण चूक, त्याला 0 मार्क देणारच नाही आहे कोणी मार्क. कारण शास्त्र आहे, त्या विषयाला त्याची चौकट आहे, त्याचे नियम आहेत, त्या नियमातच गेलं पाहिजे. दुर्दैव असं आहे की आमचं अध्यात्म इतकं सवंग आणि स्वस्त झालेलं आहे की कुणीही आपल्या मनाला जे येईल त्याचा अर्थ लावावा आणि तो अर्थ बरोबर आहे असं म्हणावा आणि तो लोकांनी स्वीकारावा. आता त्याला काय करणार. म्हणून ते म्हणतात अनुमान ज्ञानाने तत्वज्ञान होऊ शकत नाही. तत् म्हणजे त्याचं, तत्त्व म्हणजे त्याचं पण, तो आणि त्याचे पण कळणे, त्याच्या पणाला आम्ही जाणणे म्हणजे शहाणपण. तुला शहाणपण आलं हे जेव्हा आपण म्हणतो तसं ते तत्व म्हणजे त्याचं ते पण, त्याचं जेव्हा आम्हाला ज्ञान होतं किंवा ते ज्ञान ज्या विषयाकडून कळतं त्याला आपण तत्वज्ञान म्हणतो. तर तसं ते म्हणतात की हे अनुमानाने तत्वज्ञान होत नाही, ते अनुमानाने कळत नाही, ते शास्त्रालाच धरून पुढे चालावं लागतं, त्याचा प्रत्ययच घ्यावा लागतो. शास्त्राने वाटचाल करावी आणि प्रत्ययाने विषय समजून घ्या. प्रत्यय म्हणजे अनुभव, अनुभवाने विषय समजून घ्यावा. निश्चळ गगनी चंचळ वारा, वाजो लागला भरारा, परी त्या गगना आणि समीरा भेद आहे. म्हणाले या निश्चळ गगनामध्ये जे वादळ आहे, आता ते सगळे वादळाचेच प्रकार आपण पाहतो आहोत एकानंतर एक. तर इतकं प्रचंड वादळ जेव्हा त्या गगनामध्ये निर्माण होतं म्हणजे वायूला गती निर्माण होते, ती चक्राकार आहे, ती फार दूरवर जाणारी आहे, फार वेगवान आहे. जी काय गती आहे त्या गतीमुळे तो वायू जर त्या ठिकाणी गगनामध्ये संचार करू लागला तर म्हणाले
तो ते गगन आणि वायू एकच आहे असं म्हणता येईल का? कारण त्या दोघांच्यातला भेद आहे हा आम्हाला समजलाच पाहिजे. कारण आत्ता त्या वायूला गती आहे, नंतर त्याला गती असेल की नाही माहीत नाही, नंतर तो वायू त्या ठिकाणी संचार करणारा पण नसेल, पण गगन तिथे आहे तसंच आहे, आकाश जसं आहे तसंच आहे. त्या पोकळीमध्ये काही भेद होत नाही, ती पोकळी जशी आहे तशीच आहे. पण त्या वायूच्या गतीमध्ये बदल होऊ शकतो आणि त्यामुळे आपण लक्षात पुन्हा तेच ठेवायचं की आकाश म्हणजे ब्रह्म आणि वायू म्हणजे मूळ प्रकृती, किती गतिमान आहे. हे या 3-4 गोष्टी पक्क्या लक्षात ठेवायच्या की आकाश म्हणजे ब्रह्म आहे, वायू म्हणजे ती मूळ माया किंवा प्रकृती आहे, ती गती आहे. त्या मूळ माया प्रकृतीनंतर पंचमहाभूत लक्षात ठेवायचे आणि पंचमहाभूताबरोबर 3 गुण लक्षात ठेवायचे म्हणजे प्रकृती. म्हणजे मग पुरुष आणि प्रकृती हे आपल्या लक्षात राहतं. ते म्हणून तैसे निश्चळ परब्रह्म चंचळ माया भासला ब्रह्म. म्हणजे तसं परब्रह्म निश्चळच आहे. आता आम्हाला तत्वज्ञान पुन्हा काय त्यांनी समजावून सांगितलं की म्हणाले जे मागे सांगितलंय तेच तुम्हाला सांगतो की परब्रह्मात काही भेद होत नाही. भेद किंवा भ्रम निर्माण कोण करतं तर ही प्रकृती निर्माण करते. म्हणजे ही पंचमहाभूत आणि 3 गुण एकत्र येऊन तिच्यापासून निरनिराळे पदार्थ तयार करून आम्हाला हे चांगलं आहे ते वाईट आहे, हे करावं ते करू नये असं वाटतं. त्या भ्रमाचा संभ्रम करून दाऊ. आता त्या भ्रमाचा विस्तार करून सांगतो म्हणाले की तुम्हाला कुठे कुठेपर्यंत परमात्मा आणि कुठे कुठेपर्यंत माया आहे अशी तुमची धारणा आहे. त्या दोन्ही गोष्टी आता मी तुम्हाला समजावून सांगतो असं समर्थ सांगतायत की तुमच्या संभ्रमाचा, आधी भ्रम म्हटलं मग सम्यक भ्रम म्हटलं, साधा शब्द भ्रम वापरला म्हणजे आम्ही नुसते गोंधळात पडलो. तेवढं बोलून त्यांना बरं वाटलं नाही. इथे बघा, चंचळ माया भासला भ्रम. त्या चंचळ मायेमुळे आम्हाला ते सगळं भ्रमात्मक भासायला लागलं. म्हणजे वास्तविक ते काही नाही पण ते आम्हाला आहे असं जाणवायला लागलं. हा आमचा भ्रम झाला. आता त्या भ्रमाचा संभ्रम करून जाऊ. जे ते म्हणतात तो जो तुम्हाला होणारा भ्रम आहे तो किती प्रकारे पसरला आहे आणि तो तुमच्या डोक्याला किती व्यापला आहे तो आता मी तुम्हाला सांगतो. म्हणून तुमचा संभ्रम सांगतो. म्हणजे आपण जेव्हा मला त्याचा भास झाला आणि मी संभ्रमात पडले असं जेव्हा आपण म्हणतो याचा अर्थ सगळ्या बाजूनी घोटाळ्यात पडलेलो आहोत. आत्ता आपल्याला काही कळत नाही आहे कुठे आहोत काय आहोत. आपण कधी कधी माणूस म्हणतो ना तर नेमकं कुठे आहे रस्त्यावरती, आपल्या घराजवळचा रस्ता आहे का नाही हे सुद्धा या दिव्यांमध्ये कळेना असं झालं आहे. हा संभ्रम आहे, सगळ्या बाजूनी तो भ्रमलेला आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हा तुम्ही कसा त्याचा विस्तार करता त्या भ्रमाचा तो तुम्हाला सांगतो. जैसा गगनी चालीला पवन तैसे निश्चळी झाले चळण. आता हे काही पुन्हा बोलायचं आपल्याला कारण नाही. इच्छा स्फूर्ती लक्षण स्फुरण रूप. आता हे कसं झालं चलन, या चलनाचं कारण काय एका शब्दात त्यांनी सांगून टाकलं. इच्छा कुणाला झाली? त्या परब्रह्माने त्याच्या इच्छेने त्या मायेला निर्माण केलेलं आहे. कारण काहीतरी एक स्वीकारल्याशिवाय बोलता येतच नाही पुढे. त्यामुळे बोलण्याकरता पहिला स्वीकार काय आहे की त्या परब्रह्माला एकाकी न रमनते एकोहम बहुश्याम प्रजायेय, की मी एकटा आहे, मी रमत नाही, मी एकटा आहे, मला बहुत नामरूपामध्ये प्रकट व्हावं असं वाटतं. हे जे आहे ती इच्छा, इच्छा होणे म्हणजेच स्फुरण होणे. जे काहीतरी मूळ त्याच्या उदासीन स्थितीमध्ये काहीतरी बदल झाला म्हणून ते स्फुरण झालं. ती स्फूर्ती लक्षण स्फुरण रूप. ती झालेली जी स्फूर्ती आहे ती कोणत्या लक्षणाने प्रकट झाली? त्या स्फुरण रूपाने काही स्पंदनं झाली आणि ती प्रकट झाली. जसं आपण फार बेसिक अगदी मूलभूत गोष्ट बोलायला जेव्हा निघतो तेव्हा आपण म्हणतो या घरातली वाईब्स आहेत ना खूप चांगली आहेत, या घरात आलं की खूप प्रसन्न वाटतं असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण नाही या घरातलं वातावरण चांगले नाही, या घरातले संस्कार चांगले आहेत, नाही या घरातली माणसं चांगली आहेत, नाही हे घर खूप चांगलं ठेवलं आहे, नाही इथे सगळं काही आसपास त्याचा सगळा जो काही वातावरण, तिची निर्मिती, त्याची स्वच्छता, अनेक गोष्टी की ज्याने त्या घराचं प्रसन्नपण वाढत जातं, हे सगळं इथे सांभाळलं आहे त्यामुळे ते चांगलं आहे असं नाही आपण म्हणतो. आपण म्हणतो माझ्या मनाला ते फील झालं, माझ्या मनाला ते जाणवलं. काय जाणवलं तर इथे प्रसन्न वाटतं. ही जी आहे ही सूक्ष्मता आहे, ही त्याच्या अनुभवाची सूक्ष्मता आहे. म्हणून त्यांनी काय म्हटलं स्फूर्ती झाली. स्फूर्ती कशाची झाली? इच्छा निर्माण झाली. इच्छा, त्या इच्छा ही स्फूर्ती रूपाने निर्माण झाली पण ती स्फुरण रूपाने प्रकटली.
म्हणजे मला हे कार्य करावं त्याची प्रेरणा स्फुरण मला मिळालं असं जेव्हा म्हणतो ते जास्त आविष्काराला आलं, ते प्रकटीकरणाच्या स्थितीला आलं. ती इच्छा जेव्हा प्रकट झाली, त्याच्या इच्छेला जेव्हा स्फुरण मिळालं, ती स्फूर्तिरूप होती. आधी भगवंताच्या ठिकाणी ती आत कुठेतरी आहेच, ती बाहेर प्रकट झाली असं जर आम्हाला धरावं लागलं एक क्षणभर, तर ती जी होती ती जेव्हा प्रकट झाली तेव्हा ती मूळ माया झाली. ते म्हणतात अहमपणे जाणीव झाली. आता भगवंताला जाणीव म्हणजे ज्ञान, त्याला मी आहे ह्याचं पहिलं ज्ञान झालं, मग म्हणून तर त्याच्यापासून माया झाली, म्हणून त्याची मूळ प्रकृती बोलली, म्हणून तिला मूळ प्रकृती असं म्हटलं. की त्या मूळ प्रकृतीच्या ठिकाणी हे सगळं आहे, इच्छा आहे, क्रिया आहे, ज्ञान आहे, हे सगळं तिच्या ठिकाणी आहे. ते सगळं कसं आहे, ते पूर्णपणाने आता बीज भावाला आहे, पूर्णपणाने तिच्या ठिकाणी सुप्त रूपाने राहत आहे. ते काही प्रकट झालेलं नाही, इच्छाशक्तीच्या पातळीवर आहे. त्या इच्छाशक्तीच्या पातळीवरतीच ही मूळ माया प्रकट झालेली आहे. महाकारण काया रचिली ब्रह्मांडीची. आता महाकारण काया रचिली, आता 4 देह आहेत आपल्या स्वतःचे, जसे स्थूल आहे, सूक्ष्म आहे, कारण आहे, महाकारण आहे. तसा ह्या ब्रह्मांडाचा महाकारण देह रचला. कशाने रचला तर ह्या इच्छा, ह्या स्फूर्ती किंवा ह्या स्फुरणामुळे तो रचला. आता तो कोणत्या स्वरूपामध्ये रचला म्हणाले, आता त्याचे पण 4 प्रकार. जे आम्हाला प्रकट दिसतं आहे ते विराट, हे सगळं ज्याच्यापासून निर्माण झालं आहे ते हिरण्यगर्भ. हिरण्यगर्भ ज्याच्यापासून निर्माण झालेलं आहे ते अव्याकृत, म्हणजे जे प्रकटीकरणाला आलेलं नाही, पण जिथे सगळं रॉ मटेरियल तयार आहे, कोणत्याही क्षणी ते प्रकट होऊ शकतं, ते झालं त्या ठिकाणी अव्याकृत. आणि त्याच्या आधीची मूळ प्रकृती, म्हणजे मूळ प्रकृतीच्या ठिकाणी ते सगळं निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य अव्याकृत रूपाने प्रकट झालं आहे. त्या अव्याकृतापासून प्रत्यक्ष प्रकट होण्याची प्रक्रिया म्हणजे हिरण्यगर्भ आहे. आणि त्या हिरण्यगर्भापासून हे अगदी दिसणारं जे सृष्टीजात आहे त्याला विराट असं म्हटलेलं. आणि म्हणून भगवंताचं जे विराट रूप आहे ते हे या जगामध्ये स्थूल आणि सूक्ष्म रूपामध्ये भरून राहिलेलं रूप आहे. आणि ते ब्रह्मांडाचं रूप आहे, ते जड आणि चेतन दोन्हीचं रूप आहे. आणि म्हणून आता ते म्हणतात महामाया. आता नावं सांगताय, महामाया, मूळ प्रकृती, कारण, ते अव्याकृती, सगळी नावं सांगितली. महामाया मूळ प्रकृती म्हणजे पहिली, तिच्यापासून कारण ते अव्याकृती म्हणजे नंबर 2 अव्याकृत, मूळ प्रकृती अव्याकृत. तिसरं सूक्ष्म, जे सूक्ष्म आहे ते हिरण्यगर्भ नंबर 3. आणि विराट ते स्थूल, म्हणजे हे 4ही ब्रह्मांडाचे जे देह आहेत ते देह सांगितले. आपले देह स्थूल आहेत, सूक्ष्म आहे, कारण आहे, महाकारण आहे. तसेच आहे ते महाकारण म्हणजे मूळ प्रकृती आहे. त्यानंतर कारण देह म्हणजे तिचा अव्याकृत आहे. त्यानंतर सूक्ष्म देह म्हणजे हिरण्यगर्भ आहे. आणि स्थूल देह म्हणजे विराट आहे. ब्रह्मांडाचे 4 देह, जीवाच्या ठिकाणी सुद्धा 4 देह. ऐसे पंचीकरण शास्त्र प्रमेय ईश्वर तनु चतुष्टये, म्हणून हे बोलणे होय जाणीव मूळ माया. अशा प्रकारे पंचीकरणाचा सिद्धांत लक्षात घेतला तर म्हणाले ईश्वराची तनु 4 प्रकारांनी प्रकट होते, म्हणून हे बोलणं आलं. आणि त्याला याच्या ठिकाणी ज्ञान ह्या पातळीवरती मूळ माया आहे. आता ह्याच्या पुढे नावं सांगायला सुरुवात केली. परमात्मा परमेश्वरू, परेश ज्ञानघन ईश्वरू, जगदीश जगदात्मा जगदेश्वरू, पुरुष नामे. म्हणजे सगळी नावं जी आहेत ती पुरुष रूपातल्या परमेश्वराची नावं आहेत. काय लक्षात ठेवायचं, एक विठ्ठल, तो विठ्ठल, ती विठाई माऊली, आणि ते रूप, ते ध्यान सुंदर, ते ध्यान उभे विटेवरी. एकाच विठोबाचं जे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी. तो विठोबा म्हणून पुल्लिंगी, तो पुरुषाकारे भजला जातो. विठाई माऊली म्हणून स्त्री रूपामध्ये भजली जाते. आणि तुकाराम महाराजांचं अभंग सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, की ते सुंदर ते ध्यान, ज्या ध्यानाचं, ज्या रूपाचं वर्णन करतायत ते ना ते पुरुषाकार घेतलंय ना ते स्त्रीकार घेतले, ते ध्यान म्हटलेलं आहे. आणि ते म्हणून त्याला उदासीन करून टाकलेलं आहे.
आणि त्यांनी त्याला त्या स्वरूपामध्ये भजला आहे. आता पुरुष नाम आहे. सत्ता रूप, ज्ञानस्वरूप, प्रकाशरूप, ज्योतिरूप, कारणरूप, चिद्रूप, शुद्ध, सूक्ष्म, अलिप्त, आत्मा, अंतरात्मा, विश्वात्मा, द्रष्टा, साक्षी, सर्वात्मा, क्षेत्रज्ञ, शिवात्मा, जीवात्मा, कूटस्थ बोलिजे. आता ह्या सगळी नावं कुणाला आहेत? एकट्या परमात्म्याला आहेत. पुढची नावं इंद्रात्मा, ब्रह्मात्मा, हरिहरात्मा, येमात्मा. यमसुद्धा परमात्माचं आहे बरं का. हे लक्षात असं घ्यावं की हे सगळं आम्हाला प्रकट सृष्टी करता ही सगळी व्यवस्था पाहिजे आहे, म्हणून वेगळ्या वेगळ्या नावांनी त्याला आम्ही ओळखतो आहोत. नाही तो मूळचं परब्रह्म एकच आहे. तो अद्वैताचा सिद्धांत सांगतायत ते आपल्याला. यमात्मा, धर्मात्मा, नैऋत्यात्मा, वरुण वायू कुबेरात्मा, ऋषी देव मुनी धरता, गण गंधर्व विद्याधर, यक्ष किन्नर नारद तुंबर, सर्व लोकांचे अंतर, तो सर्वांतरात्मा बोलिजे. आता आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये जो राहतोय तो सुद्धा सर्वांतरात्मा. हा कुणापासून वेगळा नाही आहे. त्या मूळ परमात्म्यापासून हे कोणीही वेगळं नाही. अले चंद्र सूर्य तारामंडळे, भूमंडळे मेघमंडळे, 21 स्वर्गे सप्त पाताळे, अंतरात्माच वर्तावी. हे सगळे सुद्धा अंतरात्मा. अंतरात्मा जो आमच्या हृदयात आहे तोच परमात्मा, तोच ह्या सगळ्या रूपांमध्ये वास करून आहे. गुप्त वल्ली पाल्हाळला म्हणजे फोफावली, मूळ मायाच कोणी. गुप्तवल्ली म्हणजे पाल्हाळली, फोफावली. तिची पुरुष नामे घेतली. म्हणजे आता ही कशी निर्माण झाली? त्या मूळ मायेनी त्या परमात्म्याला आकार दिला. आता दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. मूळ माया हा शब्द आल्याशिवाय त्या परमेश्वराला कोणतंही नाव द्यायला आम्हाला जागा नाही. जोपर्यंत मायेचा विचार आम्ही मांडत नाही तोपर्यंत त्या परब्रह्माला नाव देता येत नाही. तोपर्यंत त्याचं वर्णन आम्ही करू शकत नाही. त्याचं वर्णन करतो केव्हा? जेव्हा मूळ मायेच्या कक्षेत तो येतो तेव्हा. जेव्हा तिच्या सोबत ते चैतन्य बरोबर राहतं त्यावेळी त्या परमात्म्याला एवढी नावं येतात. म्हणून नारदही तोच आहे, तुंबरही तोच आहे, यमही तोच आहे, सगळं काही तोच आहे. त्याची ही सगळी पुरुष नामं आहेत. तिची पुरुष नामे घेतली. आता स्त्री नामे ऐकली पाहिजे श्रोती. आता त्याची स्त्री नावं कोणती आहेत ती ऐका. मूळ माया जगदेश्वरी, परमविद्या परमेश्वरी, विश्ववंद्या विश्वेश्वरी, त्रैलोक्य जननी, अंतरहेतू अंतरकळा, मौन्य गर्भ जाणीव कळा, चपळ म्हणजे चपला, जगज्योती जीवनकला, परापश्यंती मध्यमा. हा जगज्योती हा जो शब्द आहे हा समर्थांच्या आवडीचा आहे. त्यांनी जगज्योती आणि जीवनकला हे दोन शब्द आपले स्वतःकरता स्वीकारले. युक्ती बुद्धी मती धारणा, सावधानता नाना चालना, यातलं प्रत्येक आपल्याकडे जे चांगल्या स्वरूपात आहे ते परमात्म्याचं स्वरूप आहे. हे आपण आपल्याकडे ओळखावं की आपल्याकडे बुद्धी आहे का, आपल्याकडे धारणाशक्ती आहे का, आपल्याकडे स्थैर्य आहे का, काय आहे आपल्याकडे, युक्ती आहे का, जे काही आहे युक्ती बुद्धी मती धारणा, सावधानता नाना चालना, या अनेक प्रकारच्या गोष्टी समजून घेण्याची बुद्धी की नाना प्रकारे चालणं. म्हणजे आपण म्हणतो की त्या माणसाला विचार, त्याला या गोष्टी माहीत असतील, त्यांना हे सगळं माहिती आहे. की ज्याच्या ठिकाणी शोधक बुद्धी आहे की काय कुठे कसं मिळतं, त्या सगळ्या गोष्टींचं स्वरूप काय हे ज्याला समजतं तो नाना चालना, भूत भविष्य वर्तमाना उकलून दावी. आणि जो भूत आणि भविष्याच्या संदर्भामध्ये ज्याला ज्ञान आहे ते उकलून दावी म्हणजे त्याचं रहस्य सांगू शकतो. आता एखादा ज्योतिषी आहे तो सांगतो, एखादा पंचांगकर्ता आहे तो सांगतो, एखाद्याला सिद्धी आहे तो सांगतो. भूत भविष्याविषयी उकलून सांगण्याचं सामर्थ्य ज्याच्याकडे, ज्याला त्याचा भूतकाळ स्पष्ट दिसतो, ज्याला त्याचा भविष्यकाळ स्पष्ट दिसतो, तो सांगतो की भविष्यकाळात हे असं असं संभवतं, भूतकाळामध्ये हे असं असं संभवतं. असं जेव्हा तो सांगतो त्यावेळी ते म्हणतात की भूत भविष्य वर्तमान उकलून दावी. त्यामुळे मोठे मोठे साधू सत्पुरुषांच्या चरित्रामधल्या गोष्टी आपण बघतो ना की ते सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिली. पण सच्चिदानंद बाबा ज्ञानेश्वरी लिहिणार हा संकल्प आणि त्या सच्चिदानंद बाबा अल्पायुषी ह्या त्याचं प्रारब्ध. आता ह्या दोन गोष्टी आहेत की प्रारब्ध पण आलं आणि संकल्प पण आला. मग काय केलं? ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला जीवदान दिलं, मिळालं, त्याला पुन्हा जीवन मिळालं,
त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. सच्चिदानंद बाबाच त्याचे लेखक झाले ज्ञानेश्वरीचे. म्हणजे हे कसं होतं, त्यांनी सांगितलं की भूत भविष्य वर्तमान याचं ज्ञान सत्पुरुषाला आहे. अनेकांना अनेक प्रकारांनी आहे. जागृती स्वप्न सुषुप्ती जाणे ही आपली प्रत्येक स्थिती पुन्हा परमात्माचं. म्हणजे आम्हाला काय सांगता येते की हे मी माझं म्हणतो यातलं मी काही नाहीच आहे, यातला मी कोणी नाहीच. तिथे सगळा काय आहे तो परमात्मा आहे. तुर्या ताटस्था अवस्था जाणे म्हणाले. तटस्थता आणि कशामध्येही समरसता दोन्हीही तोच आहे. सुख दुःख सकळ जाणे मानापमान. हा सगळा जो भाव आहे आमच्या ठिकाणी, हे सुखात्मक आहे, हे दुःखात्मक आहे, हा माझा मान आहे, हा माझा अपमान आहे, तो सुद्धा आपला काही नाही आहे, तो सगळा परमात्माच आहे. आपण कोण आहोत, आपण कोणी नाही आहोत. ते परम कठीण. ते कसं आहे, तो परमात्मा कसा आहे, ते तत्व कसं आहे, ते परम कठीण, फार कठोर आहे. कठोर कशा करता, ते काही आम्हाला उठसूट जाता येता भेटत नाही, उठसूट जाता येता हाय हॅलो करत नाही, त्यामुळे ते कठीण आहे. पण परम कृपाळू आहे. पण त्याच वेळी ते कृपाळू आहे. ज्यावेळी आम्हाला ते कठीण आहे असं वाटतं, त्याच वेळी त्याच्या ठिकाणी कृपाळू पण आहे. ते परम कोमळ स्नेहाळू, अत्यंत कोमल आहे. त्याच्या ठिकाणी कोमलता आहे आणि विलक्षण स्नेह आहे, निर्हेतुक स्नेह आहे, सौहार्द आहे त्याच्याकडे, ज्याला आपण सुहृद म्हणतो. सुहृद कोण आहे? मैत्रीचे सगळे प्रकार आहेत. देवाणघेवाणाकरता मैत्री आहे, काहीतरी त्याच्याकडनं साधायचं आहे वेगळं म्हणून मैत्री आहे, काही विशिष्ट हेतू त्या मैत्रीच्या मागे आपला आहे, की काही वेगळ्या प्रकारांनी आहे, की एखादं ज्ञान मिळवायचं आहे. आता जसं आपण पूर्वीच्या काळाला ऋषीमुनींच्याकडे मोठे मोठे राजेसुद्धा जात असत सेवा करायला. ते कशा करता? त्यांच्याकडे असलेलं अस्त्र मिळवणे, त्यांच्याकडे असलेली विद्या मिळवणे, त्याकरता त्यांना खुश करणे. म्हणजे हे जे आहे ना, याच्यामध्ये काहीतरी मिळवण्याकरता करणं. परमात्म्याला आमच्याकडनं काय मिळवायचं, तो आमच्यावर जी कृपा करतो ती निर्हेतुक कृपा आहे. आपण काय करणार त्याच्याकरता? याच्याशिवाय आपल्याजवळ दुसरं काही नाही, तर आपण त्याच्याकरता काय करू शकतो? पण तो मात्र आपल्याकरता करत राहतो. तो कसा करतो? स्नेहाने करतो. त्याचा भाव जो आहे तो सौहार्द आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये मैत्री, जी मैत्री गिव्ह अँड टेक रिलेशनशिपमध्ये नाहीच, देवाणघेवाण ज्यात नाहीच आहे, ज्यात कशाचीच अपेक्षा नाही, ज्यात फक्त आपला आनंद आहे, की त्या व्यक्तीचं भलं असावं एवढीच त्याच्या मागची भावना आहे, बाकी दुसरी कसलीच अपेक्षा नाही आहे, त्याला आपण सुहृद म्हणतो. तो आपल्याकडे मैत्रीभावामध्ये तो सुहृद आहे आणि तो फक्त आपल्याशी आपल्या प्रेमभावाने आपल्यावर प्रेम आहे. तसा भगवंत आमच्यावरती कृपाळू आहे. त्याला हा दुबळा आहे, हा दीन आहे म्हणून पण कृपा नाही आहे. तो ह्याला काही कळत नाही, हा अज्ञानी आहे म्हणून पण कृपा नाही. तो माझा आहे म्हणून कृपा आहे. आणि म्हणून आपण जसे जसे ईश्वराचे अधिकाधिक होऊ तशी त्याची कृपा आम्हाला अधिकाधिक मिळेल. तो परमक्रोधी लोभाळू, तो अत्यंत रागीट आहे, तो चालवून घेत नाही आपलं वेडवाकडं. त्याच्या ठिकाणी धारवाडी काटा आहे आणि त्यामुळे काहीही चुकलं तरीसुद्धा ते मान्य होणारं नाही आहे. त्या ठिकाणी त्याचा क्रोधी, तो त्या ठिकाणी त्याचं शासन केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्याकडे ऋग्वेदाच्या पहिल्या मंत्रात अग्निमळे पुरोहितमध्ये त्यांनी म्हटलंय की परमात्मा आधी न्यायी आहे आणि मग दयाळू आहे. तो पहिल्यांदा न्याय करतो आणि मग दया करतो. तो पहिल्यांदा कठोर आहे म्हणून त्यांनी म्हटले परमक्रोधी लोभाळू, पण कसा आहे? विलक्षण प्रेमळ आहे आणि म्हणून मर्यादे वेगळी. त्याला मर्यादाच नाही त्याच्या प्रेमाला, इतकं अमर्याद प्रेम करणारा आहे. शांती क्षमा विरक्ती भक्ती अध्यात्मविद्या सायुज्य मुक्ती विचारणा सहज स्थिती जयेची मी, ज्याच्यामुळे हे सगळं प्राप्त होतं. पूर्वी पुरुष नामे बोलिली, उपरी स्त्री नामे निरोपिली, आता नपुसक नामे ऐकली पाहिजे चंचळाची. आता त्या परमात्म्याची ही नावं ऐका म्हणाले. जाणणे म्हणजे ते जाणणे, अंतःकरण ते अंतःकरण, चित्त ते चित्त, ते श्रवण ते मनन ते चैतन्य ते जीवित, ही सगळी नावं परमेश्वराची नपुसकलिंगी. येते जाते सुचित होऊन पहा म्हणाले. नीट लक्ष, सुचित होऊन पहा, नीट लक्ष देऊन ऐका. येते जाते म्हणजे अत्यंत सूक्ष्म आहे. सूक्ष्मतेने त्याचा सगळा व्यवहार आहे. मी पण, तू पण, जाणपण, ज्ञातेपण, सर्वज्ञपण, जीवपण, शिवपण, ईश्वरपण, अलिप्तपण बोलीजे. ऐसी नामे उदंड असती परी ते एकची जगज्योती. आता पुन्हा लक्षात ठेवा,
समर्थांना जगज्योती हे नाम अधिक पसंत आहे. विचारवंत ते जाणती सर्वांतरात्मा. जगज्योती म्हणजे काय? सर्वांच्या अंतर्यामी जो भरून राहिलेला आहे त्याला समर्थांनी जगज्योती या नावाने आपल्या ग्रंथामध्ये लिहायचं, ओळखायचं किंवा त्याचं वर्णन करायचं ठरवलेलं आहे. आता म्हणून ते म्हणतात आत्मा जगज्योती सर्वज्ञपण तिन्ही मिळवणी एकची जाण अंतःकरणाची प्रमाण ज्ञप्ती मात्र. म्हणाले अंतःकरण त्याला प्रमाण आहे ज्ञानाच्या कसोटीवरती. ज्ञप्ती मात्र म्हणाले काय आहे? हे एकच आहे. आत्मा एकच आहे, जगज्योती एकच आहे, त्याचं सर्वज्ञपणही तेच आहे, सगळी लक्षणं ही त्याचीच आहे. ढीग झाले पदार्थांचे, पुरुष स्त्री नपुसक नामांचे, परंतु सृष्टी रचनेचे किती म्हणून सांगावे. म्हणाले नामाचेच एवढे ढीग झाले. प्रत्येक देवाची सहस्रनामं एकत्र केली तर केवढे ग्रंथ होती. म्हणाले त्यांची एवढीली नावं. पण म्हणाले सृष्टी रचनेच्या संदर्भामध्ये या सृष्टीतल्या प्रत्येक पदार्थाचं नाव कसं सांगावं ते तर आणखीन कठीण आहे. ही नावं काहीतरी मी सांगतोय ती तर सकळ चाळीता एक, अंतरात्मा वर्तवी अनेक, मुंगीपासून ब्रह्मादिक तेणेची चालती. सगळं काही तोच आहे. तो अंतरात्मा आहे कैसा प्रस्तुत ओळखावा आम्हासा. म्हणाले नाना प्रकारीचा तमासा येथेची आहे. तो अंतरात्मा आहे कैसा सगळ्यांच्या मध्ये भरून राहिलेला तो परमात्मा कसा आहे प्रस्तुत म्हणजे आताच ओळखावा आम्हासा. म्हणाले तो थोड्याशा प्रमाणामध्ये इथे आपण ओळखावा. नाना प्रकारीचा तमासा येथेची आहे. त्याच्या वेगवेगळ्या रूपामध्ये प्रकट होण्यामध्येच त्याची तमासा म्हणजे मौज, तमाशा आपण जसा मराठी शब्द वापरतो ना तसं की बघा हा काय तमाशा लावलाय, काय तमाशा मांडलाय, हे जसं म्हणतो की हे काय चालवलंय तसं भगवंतानी हे जगामध्ये इतकी नावरूपं काय मांडून ठेवली आहेत. हा त्याचा तमाशा तर बघा, त्यांनी हे सगळं मांडलेलं तर बघा. आणि म्हणून ते म्हणतात की त्याच्या थोडासा त्याचा परिचय करून घ्या. तो कळतो परी दिसेना, प्रचित येते परी भासेना, शरीरी असे परी वसेना एके ठाई. आम्हाला मात्र तो काही कळत नाही. तो कळतो परी दिसेना. आम्हाला समजतं की तो आहे म्हणूनच हा देह चाललाय. पण अनेकांचे अनुभव पाहतो आपण की हा मनुष्य आत्ता कसा होता, उद्या कसा झाला, परवा त्याची अवस्था काय झाली. हे कुठेतरी बिघडलं. बिघडवणारा कोण? जर हा देह म्हणजे तो नाही. कारण तो आपण काही कुणी आपला देह बिघडावा म्हणून प्रार्थना करणार नाही किंवा त्याच्याकरता अपेक्षा करणार नाही. मग बिघडतं कसं आणि का, कुणामुळे? तर हे जे काही आहे तो आम्हाला कळतो की काय त्याचं आमचं कर. आपण म्हणतो ना काय आमचं चुकलं कोण जाणे बाबा, पण हा भोग भोगायची वेळ आली खरी. मग आता आपलं चुकलं असं म्हणतो, पण खरं असं आहे आपलं प्रारब्धच चुकलेलं आहे, आपलं पूर्वकर्म चुकलं आहे. आता नाही चुकलं, पूर्वी चुकलं आहे, पण चुकलं आहे. आणि म्हणून तो कळतो परी दिसेना, प्रचित येते परी भासेना. त्याचा अनुभव येतो पण आपल्याला तो भासत नाही. तो असा काही आपलं भासत नाही म्हणजे त्याचा असा भास समोर उभा राहिलाय, आलाय, गेलाय, भेटलाय, कसा आहेस काय नाही चौकशी केली आहे असं काही होत नाही. शरीर असे परी वसेना एके ठाई. आमच्या शरीरात सर्वदूर भरून राहिलाय, पण कुठे पाहावा त्याला? हातात पाहावा का, पायात पाहावा का, डोक्यात पाहावा का, हृदयात पाहावा? पाहावा कुठे? आणि तो सर्वदूर भरून राहिलेला आहे. तीक्ष्णपणे गगनी भरे, सरोवर देखताच पसरे. कसा आहे म्हणाले? आकाशात जाताना अत्यंत तीक्ष्णपणाने जातो, म्हणजे सर्वदूर बारकाव्याने भरून राहतो. सरोवर पाहिल्याबरोबर पसरतो. सागर म्हणू आपण, सरोवर तरी कशाला, त्या सागरामध्ये पसरून राहतो. आणि म्हणाले पदार्थ लक्षून उरे चोहीकडे. सगळ्या पदार्थात भरून राहतो, पण पुन्हा सगळे पदार्थ संपले तरी तो अजून उरलेलाच आहे. म्हणून आपल्याकडे उपनिषदांनी म्हटलंय की सगळा दशांगुले उरला, तो 10 अंगुळ अजून शिल्लक आहेच. सगळ्यामध्ये भरून राहिला तरी त्याच्यावरती पुन्हा तो 10 अंगुळ आहेच. आता आपण 40व्या ओळीला थांबूया. जैसा पदार्थ दृष्टीस दिसतो तो त्यासारिखाच होतो, वायो होऊन विशेषतो चंचळ विषयी. म्हणाले जसा पदार्थ आम्ही पाहतो, म्हणजे हत्ती पाहिला की तो हत्ती एवढा झाला, आणि मुंगी पाहिली की मुंगी एवढा झाला, अमिबा पाहिला की अमिबा एवढा झाला, आणि हिमालयासारखा पर्वत पाहिला की पर्वत एवढा झाला. आता आपल्याला कळलंय की पर्वत हा जड असला तरी सुद्धा तो परमात्मा असल्याशिवाय पर्वताचा पर्वत आकार राहू शकत नाही. परमात्मा ज्या ठिकाणी तिथून आपलं स्थान हलवतो
त्यावेळी तो ढासळून खाली पडतो. कारण पकडून तो ठेवणारच नाही आहे आता त्या डोंगराला किंवा त्या पर्वताला किंवा त्या हिमालयाला, जे असेल ते आता नाही. आता तो पकडून धरेल तोपर्यंत तो तिथे आहे. जेव्हा त्याला वाटतं की आता ह्याचा नाश झाला पाहिजे की नाश होणार. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लयाला पुन्हा तोच कारक आहे. आणि म्हणून म्हणतात की तो त्याच सारिखा होतो, कित्येक दृष्टीने देखे, किती एक रसनेने चाखे, किती एक ते ओळखे मने करुणी. आता ह्या सृष्टीत दिसणाऱ्या वस्तू आहेत त्या आम्ही किती दृष्टीने पाहतो, दृष्टीने देखील किती एक रसनेने चाखे. 1000 पाकक्रियासुद्धा आम्हाला कमी पडतात. पुस्तकावर पुस्तकं निघत आहेत, टी व्हीवरती कार्यक्रमावर कार्यक्रम आहेत, तरी पदार्थ काही संपत नाही. कारण रसनेने चाखणं हा जो त्या रसनेचा विषय आहे तो संपतच नाही. आणि त्यामुळे किती एक ते ओळखे मने करून. आणि किती जणांना आपण मनाने, हजारो लोक आपण पाहत असतो, पण माणूस पाहिला की त्याच्याविषयीची कल्पना अंतःकरणात दृढ होते. हा माणूस असा असावा, हा माणूस तसा असावा, लगेच आमची कल्पना तयार झाली. मनाने आम्ही त्याला ओळखतो, काही जिभेने आम्ही चाखतो, काही दृष्टीने आम्ही पाहतो. श्रोते बैसोन शब्द ऐकतो, घ्राणेंद्रिये वास घेतो, तो त्वचेंद्रिये जाणतो शीतोष्णाधिक. ऐशा जाणे अंतरकळा, सकाळामध्ये परिनिराळा, पाहता त्याची अगाध लीला तोची जाणे. तोच जाणे की तो हे सगळं कसं करतो. ते त्याची लीला ही अगाध लीला आहे. आणि त्यामुळे परमेश्वराची ही लीला आम्ही समजू शकत नाही. त्याचं तोच जाणे हे सगळं सामर्थ्य तो कसा प्रकट करतो आणि आम्हाला वेगवेगळा अनुभव कसा देतो. तर तो पुरुष ना सुंदरी, हे तो पुरुष नाही, तो स्त्री नाही, बाळ नाही, तारुण्य नाही, ना कुमारी, नपुसकाचा देहधारी परी नपुसक नव्हे. तो चालवी सकळ देहासी, करून अकर्ता म्हणती त्यासी, तो क्षेत्रज्ञ क्षेत्रवासी, देही कुटस्थ बोलीजे. पुन्हा तशीच नावं घेतली. त्यांनी सांगितलं, ते म्हणतात सगळ्या प्रकारच्या देहांना तो चालवतो. सक्षम देहाला चालवतो, सक्षम नसलेल्या अक्षम देहाला चालवतो. सगळ्या ठिकाणी तो असला तरी या सगळ्यापेक्षा पुन्हा तो त्याच्या सामर्थ्याने वेगळाच असतो. तो क्षेत्रज्ञ क्षेत्रवासी, देही कुटस्थ बोलीजे. हे कुणाच्या बद्दल चाललंय की आता जगाकडे पाहिलं की ते म्हणतात त्या परमात्म्याला कसं ओळखा, अंतरात्मा म्हणून ओळखा. म्हणजे आता हे सगळं जे विवेचन चाललंय ते त्या अंतरात्म्याचं चाललेलं आहे की या जगामध्ये सृष्टीत भरून राहिला आहे, ब्रह्मांडात भरून राहिला आहे, सगळ्या देवदेवतांमध्ये भरून राहिला आहे, सगळ्या वास्तूंमध्ये भरून राहिला आहे, जलामध्ये भरून राहिला आहे, भूमीमध्ये भरून राहिला आहे, अन्नामध्ये, धान्यामध्ये, कशात नाही. तो सगळ्यांचा अंतर्यामी आहे. आणि म्हणून काहीही जरी बिघडलं तरी बिघडतं कुणाशी, त्याच्याशी आम्ही जेव्हा बिघडवतो किंवा फारकत घेतो तेव्हा त्याच्यापासून आम्ही बाजूला जातो. ही गोष्ट खरी. म्हणून बाबीमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एवच क्षरः सर्वाणी भूतानी कूटस्थोक्षर उच्यते. दोन्ही पुरुष लोकी असती, क्षर अक्षर बोली जेती, सर्व भूते क्षर म्हणती. आम्ही सगळे भूत मात्र जे लयाला जाणारे आहेत, नाश पावणारे आहेत, त्याला क्षर म्हणतात. अक्षर कूटस्थ बोली जे, ज्याला नाश नाही असा कोण आहे, तो आमच्या हृदयात राहणार आहे, तो परमात्मा. म्हणजे परमात्मा अक्षर आहे, म्हणून अक्षर परब्रह्म तो आहे. आणि क्षर तोच आहे, आमच्या ठिकाणी तोच राहतोय. पण तो काय करतोय, या देहाचा नाश करतोय, त्या जीवाचं जीवपण केव्हा तरी संपवतो आहे. म्हणून उत्तम पुरुष तो आणिक 15व्या अध्यायाचा संदर्भ आहे. निप्रपंचक निष्कलंक, निरंजन परमात्मा एक, निर्विकारी, चारी देह निरसावे, साधके देहातीत व्हावे. आता ते आपल्याला सांगतात. आतापर्यंत परमेश्वराचं सांगितलं, आता म्हणाले बघा या चारही देहामध्ये तो भरून राहिलेला आहे. मग आता तुझं काय आहे बाबा, तुझं काही नाही आहे. त्यामुळे तो कोणत्याच देहाचा मोह करू नको. ना स्थूल देहाचा कर की ना सूक्ष्म देहाचा कर, ना कारण देहाचा कर, ना महाकारण देहाचा कर. आणि त्यामुळे देहातीत होता जाणावे अनन्य भक्त. आणि देहाच्या अतीत जो होतो तो खऱ्या अर्थाने परमेश्वराला शरण जातो आणि तो खरा भगवंताचा अनन्य भक्त होतो. देह मात्र निरसूनी गेला, तेथे अंतरात्मा कैसा उरला. आता हा जर देहातूनच निघून गेला, त्या जीवात्म्याची जर देहाच्या विषयीची आसक्ती संपली, तर अंतरात्म्याला सुद्धा आता ते चलनवलन करण्याची गरज उरली नाही. मग काय राहिला, निर्विकारी विकाराला ठाव नाही. आता तो निर्विकार झाला म्हणजे तो साक्षात परब्रह्म झाला. म्हणून ब्रह्मविद ब्रह्मैव भवती.
म्हणून ब्रह्माला जाणणारा ब्रह्मच होतो. तो आता माणूस राहत नाही, तो देहधारी राहत नाही. वरवर दिसायला देह असेल पण त्या देहाने तो आता व्यवहार करत नाही. आता तो व्यवहार चैतन्याचा करतो. म्हणून निश्चळ देह मात्र निरसून गेला, तेथे अंतरात्मा कैसा उरला, निर्विकारी विकाराला ठाव नाही. निश्चळ परब्रह्म एक, चंचल जाणावे माईक, ऐसा प्रत्यय निश्चयात्मक विवेके पाहावा. अशा प्रकारचा जो प्रत्यय आहे तो विवेकाने घ्यावा. समर्थांना सारखं आपल्याला एकच सांगायचं आहे, विचार करा, चिंतन करा, मनन करा, श्रवण करा आणि ज्ञान बरोबर नेमकेपणाने जाणून घ्या. त्यांची एकच इच्छा आहे मनापासूनची, येथे बहुत न लगे खळखळ. इथे फार खटपट करावी लागत नाही. एक चंचळ एक निश्चळ, शाश्वत कोणते केवळ ज्ञाने ओळखावे. आपल्याला कळतं की शाश्वत काय राहणार आहे, अशाश्वत काय आहे, या जगातलं काय राहणार आहे, टिकणार आहे तेही कळतं आहे, काय टिकणारं नाही हेही कळतं आहे. असार त्यागून घेई जे सार, जे टिकणारं नाही ते टाकून दे, जे टिकणार आहे ते घे. म्हणून सारासार विचार नित्यानित्य निरंतर पाहती ज्ञानी. म्हणून ज्ञानी सारासार विचार करतात, ज्ञानी नित्यानित्य पाहतात. पुढे जेणे ज्ञानाची होते विज्ञान. आता जेव्हा हे सगळं ज्ञान आहे ते जेव्हा प्रत्यक्ष अनुभवाला येतं, जये मनाचे होते उन्मन, जिथे मनाच्या पलीकडे स्थिती जाते. मन नावाची संकल्प करणारी जी गोष्ट आहे, विकल्प करणारी जी वस्तू आमच्या देहात आहे ती शिल्लक राहत नाही. मग तेथे कैचे चंचलपणा आत्मयासी, तिथे आत्मा चंचल कसा होईल. आता चंचलता सुटली, चित्त सुटलं की, आणि चित्ताचं अस्तित्व संपलं की. म्हणून सांगणं वांगणीचे काम नव्हे, म्हणजे हे सांगोवांगीचं काम नाही आहे. कुणीतरी कोणाला तरी सांगितलं, आपल्या अनुभवे जाणावे, आपण आपला अनुभव घ्यावा त्याचा. प्रत्ययावीण शिरावे त्याची पाप. पापाची व्याख्या केली आहे, अनुभव न घेता व्यवहार करतो तोच पापी आहे. की आपल्याला कळत नाही आहे आपण कोणतं उपकरण वापरतोय, बेधडक वापरतोय आणि ते बिघडवून ठेवतोय, पाप आहे असं त्यांनी म्हटलं. आपल्याला काही कळत नाही आहे त्या रस्त्याने चालतोय, पाप आहे असं म्हटलं. आपल्याला कळत नाही आणि कशावरही मतप्रदर्शन करतोय, पाप आहे असं म्हटलं. की ज्ञानच नाही त्याचं आपल्याला आणि आम्ही बोलत सुटतो. आणि म्हणून ते म्हणतात सत्या एवढे सुकृत नाही. सत्यानी जाणणं याच्यासारखं सत्कृत्य नाही. असत्या एवढे पाप नाही, तेव्हा खोटं बोलण्यासारखं दुसरं पाप नाही. प्रचिती विण कोठेची नाही समाधान. जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत समाधान नाही. आणि त्यामुळे आपल्याकडे संस्कार करायचा म्हणजे काय करायचं, त्याला घडवून बरोबर त्या मार्गाने तसा न्यायचा. म्हणजे आपण म्हणतो की त्याच्यावर संस्कार झाला. आता आपण म्हणतो नाही, लहानपणापासून मुलांवर संस्कार केले, आता आपली मुलं बिघडायची. आता ठीक आहे, आता आपल्याला खात्री जरा इकडे तिकडे झाली तरी ती पुन्हा मार्गावर येते. कारण काळ आहे की कुठल्या तरी काळामध्ये माणूस इकडे तिकडे होतो, पण तो संस्कार इतका दृढ असतो की तो पुन्हा तिथे येतो. म्हणून त्यांनी ते म्हटलं इथे की इथे प्रचितीच्या शिवाय समाधान नाही. म्हणून आपण काम काय करतो, घडवायची माणसं म्हणजे काय करायचं की त्यांना तो अनुभव आलाच पाहिजे, ते त्या अनुभवापर्यंत पोचलेच पाहिजे, त्यांना तेवढं ते पटलंच पाहिजे की हे बरोबर आहे, हे योग्य आहे. इतकं आता त्याच्या पुढचा रस्ता त्याचा त्याला जसा चालायचा आहे तसा तो चालेल. म्हणून सत्य म्हणजे स्वरूप जाणं, असत्य माया हे प्रमाण. येथे निरोपिले पाप पुण्य रूपे सहित. आपण इथेच थांबूया.